यांची राजकीय उंची खोली हा विषय नाही आहे. उठलं तर लवंग, बसलं तर विलायची एक. ते त्यांना खूप लागली. आता प्रकाश महाजन कोण आहे मला तुम्हाला कशाला सांगायचं. राणे साहेब तुम्ही 2019ला भारतीय जनता पक्षात आलेत. मी भारतीय जनता पक्ष 2005ला सोडलाय. मी आणीबाणीमध्ये अटक असताना सन्मान निधी मला महिना 10,000 रुपये मिळत होता. 3 वर्षाखाली सोडून दिला मी. म्हणलं ज्या भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध आम्ही लढा दिला तेच लोक जर सत्तेत असतील. महाजन साहेब, राणे साहेब बोलल्याच्या नंतर तुमची जी प्रतिक्रिया होती ही ॲग्रेसिव्ह पद्धतीची प्रतिक्रिया होती का राजकीयच होती? कसं आहे की आपण ज्यावेळेस राजकारणात काम करतो, सार्वजनिक जीवनात काम करतो, त्यावेळेस आपण इतरावर टीका करतो, त्याच्या ध्येय धोरणावर टीका करतो. तसे लोक आपल्यावर टीका करतात. शक्यतो टीका करताना नैसर्गिक व्यंग किंवा ज्याला आपण बिलो द बेल्ट असे शब्द न वापरणं, स्त्रियाबाबत बोलताना सभ्यता ठेवणं, आपल्यापेक्षा वडीलधारी कोणी असलं तर त्याच्याविषयी बोलताना एक आदर असणे, एक संकेत पाळावे लागतात. आणि मग काय होतं की तसे पाळले नाही गेले तर मग समोरची व्यक्ती तुम्हाला उत्तर त्याच भाषेत देणार. कारण कसं आहे की राजकारणात ही इकोसिस्टम आहे. इकडून तुम्ही जो आवाज देईल तोच परत तुमच्या कानावर येतो. नाही, रिॲक्शन वेगळी. ते इकोसिस्टम आहे. पाहत आहे कधी डोंगरात गेला तर तुम्ही इकडून तुमचंच नाव तुम्हाला ऐकायला येतं. ते तसं असतं की तुम्ही ज्या पद्धतीची टीका करता, जे शब्द वापरतात तेच तुम्हाला परत ऐकावे लागतात. आणि बोलताना मला वाटतं काहीतरी 8 तारखेला एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना मी सांगितलं किंवा नितेश राणे असेल किंवा पूर्ण राणे कुटुंब असेल, फार मी गांभीर्याने घेत नाही. राजसाहेबांची त्यांनी टिंगलटवाळी यापूर्वी केली. जर राजसाहेबची ताकदच काही नव्हती तर तुम्ही का आले रत्नागिरीत सभा घ्या लोकसभेला? मी आणि राणे साहेब स्वतः एकत्र एका लोकसभेला होतो रत्नागिरीतच होतो. ते मला चांगलं ओळखतात. त्याने काय म्हणू देतात त्याचा फरक नाही. मी एवढ्याच भाषेत, ग्रामीण भाषेत असं टीका केली की यांची राजकीय उंची खोली हा विषय नाही आहे. उठलं तर लवंग, बसलं तर विलायची एक. ते त्यांना खूप लागली. बरं, मी कोण आहे, माझं राजकीय पार्श्वभूमी काय, सगळं राणे साहेबाला माहिती आहे. काळ ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांची एक फेसबुकवर प्रतिक्रिया आली. ती प्रतिक्रिया थोडी भयानक होती. थोडक्यात एक धमकी वजा त्या सगळ्या भाषा होती. म्हणजे पहिला शब्द असा होता की कोण हा प्रकाश महाजन? नाही, ते ठीक आहे. मला त्यांनी माझ्याविषयी काय बोलावं काय नाही, मी त्यांच्याकडून माझी स्तुती करावी. धमकी वजा म्हणतो म्हणजे शेवटचा शब्द असा होता की जर असं बोलाल पुन्हा तर तुम्हाला उलट्या करेल असं, माझ्या रस्त्यात आलात वगैरे. ते उलट माहिती, तू कोण काय नाही माझे सगळे. आता प्रकाश महाजन कोण आहे मला तुम्हाला कशाला सांगायचं. राणे साहेब तुम्ही 2019ला भारतीय जनता पक्षात आलेत. मी भारतीय जनता पक्ष 2005ला सोडलाय. वयाच्या 18 वर्षापासून जनसंघ भारतीय जनता पक्षात मी काम केलं. म्हणजे 35 वर्ष मी त्या पक्षात, त्या विचारसरणीत होतो. मी जनसंघात असताना आंदोलनं केले. भाववाढ असू द्या, ST भाववाढ असू द्या, त्या काळात कापूस एकाधिकाराविषयी आंदोलन केले. अगदी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना परळीमध्ये त्यांना कार्यक्रमाला येऊ दिले नाही. मराठवाड्याच्या विद्यार्थी आंदोलनात माझा सक्रिय भाग होता. आणीबाणीच्या काळात मी वर्षभर जेल भोगली. त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला कुठं नोकऱ्या लागल्या नाहीत. त्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगाराचं एक केंद्र असं, त्यात नाव नोंदवायचं आपण आणि ते कुठं नोकऱ्या निघाला ते तुम्हाला पाठवतात. मी 1973ला नाव नोंदवले. 1975ला मला एक कॉल आला फेब्रुवारी 18ला की युनायटेड वेस्टर्न बँकेत तुम्हाला क्लर्कची पोस्ट आहे, तुम्ही येताना हे कागदपत्र आणा. त्याच्यात एक गोष्ट होती की येताना तुम्ही चारित्र्य सर्टिफिकेट घेऊन या पोलीस स्टेशनचं. आता ज्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी त्यांना कोण चारित्र्य सर्टिफिकेट देणार? कारण गुन्हे दाखल वगैरे होत असतात. आता आम्ही स्वतः 1 वर्ष नाशिक सेंट्रल जेलला होतो. मी
माझी तुम्हाला मी फार सामान्य माणूस, मी कधी गवगवा केलं नाही. ज्या दिवशी अजित पवार बरोबर भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केलं, मी आणीबाणीमध्ये अटक असताना सन्मान निधी मला महिना 10,000 रुपये मिळत होता. 3 वर्षाखाली सोडून दिला मी. म्हणलं ज्या भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध आम्ही लढा दिला तेच लोक जर सत्तेत असतील तर मी कशाला तुमच्याकडून निधी सोडून. गोष्टीचा एवढा निर्णय घेतला तुम्ही? हो, लागली तुम्हाला ती गोष्ट? लागली गोष्ट. मी 2 जूनलाच त्यांनी शपथ घेतली ना. हां, 2 जूनला, जुलैमध्ये वाटतं काय? 2 जुलै. जुलै. 3 जुलैला मी पळी आपलं बीड कलेक्टरला जाऊन अर्ज दिला आणि मी बंद करायला लावलं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.